हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि पल्लवी लाईफस्टाईल लोणावळा ह्या यूट्यूब चॅनलवरती. म्हटले चला 8 दिवस झाले कुठल्याही प्रकारचा तुमच्यासोबत ब्लॉग शेअर केलेला नाही, तेव्हा म्हटले आज घरी कमीत कमी ज्या दिवशी मी प्रॉपर घरी असेल तर त्या दिवशी तरी तुमच्यासोबत एखादा छोटासा का होईना ब्लॉग शेअर करत जाईल. तर त्याच्यासाठी तेव्हा म्हटले चला आज ब्लॉग शेअर करावा. आणि कारण आज कुठे बाहेर पण जाणार नाही, आरवी स्कूलमध्ये गेली तर त्यामुळे सध्या खूप जास्त धावपळ चालली आहे. एक गोष्ट आहे की मी तुमच्यासोबत ती शेअर केलेली नाही, ते गुड न्यूज आहे. तर थोडे दिवस जसे जातील, मी म्हटले मागच्या वेळेस सुद्धा की योग्य टाईम आला ना तर तुमच्यासोबत ती शेअर करेल. पण आता एवढ्यात नको, कारण बऱ्याचशा गोष्टी त्याला प्रॉब्लेमला फेस करावं लागतंय सध्या तरी. तर त्याच्यासाठी म्हटलं लगेच तरी नको, कारण जे आहे तेच ह्याच्यामुळे झाले तर थोडंसं त्यामुळं थोडीशी माझी धावपळ होती, आमची दोघांची सुद्धा, त्यांची सुद्धा, माझी सुद्धा. तर त्याच्यासाठी आणि त्यातल्या त्यात मी त्या दिवशी सांगितलं की पुढचं जे वॉल कंपाऊंड आहे तर त्याचं काम काढलं होतं. तर काही रिझनमुळे ते थोडे दिवस होल्ड झालं होतं. तर ते सुद्धा काम काढायला म्हणजे चालू आहे. तर कालच्याला एक थोडी मी दाखवते. थोडीशी वरती वॉल आलं आणि त्याच्यानंतर आज पुन्हा फ्रायडे, तर आठवड्याची सुट्टी घेतात आजच्या दिवशी ते लेबर लोकं. तर पुन्हा ते थांबलं. मग पेंटिंगचं काम असं आहे ना, पेंटिंग किंवा हे भिंती बांधणं, सिमेंटचं काम छोटंसं जरी असेल ना, तरी घरामध्ये तेवढाच धूळ, डस्ट आणि सर्व गोंधळ उडतो. तर तशीच माझी काही परिस्थिती आहे, घराची पण आणि माझी पण. तर त्याच्यासाठी आणि लवकरच माझा एक छोटासा फंक्शन आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा मला लवकरात लवकर माझं पूर्वतयारी करायची. तर ते पण आणि रात्री आईच्या घरी गेले होते. तर रात्री मला ना तिथे एक अशी गोष्ट भेटली ना, म्हटले बापरे! इतकं ऐकून मनाला भयानक दुःख वाटलं ना, तर मी तुम्हाला ब्लॉगच्या एंडला सांगेल, कारण की सुरुवातीलाच तुमचा मूड खराब नको. तर त्याच्यासाठी म्हणजे अक्षरशः असं वाटलं किती विचित्र आणि घाणेरडी लोकं असतील, या विचार पण करू शकत नाही आणि ते कसं करू शकतात. आणि कुठेतरी या गोष्टीचं ना मला सुद्धा मनाला वाईट वाटलं, की जर समजा मी थांबवू शकले असते का? पण आपण असा विचार करू शकत नाही ना, की बाबा असं काही पुढे जाऊन होईल. तर ते सांगते पुढे जाऊन. तर चला पहिला वॉल कंपाऊंड दाखवते कुठपर्यंत आले, त्याच्यानंतर पुढे बोलू. हे बघा, हवा पण सुट्टी, पण मध्येच ऊन पण खूप जास्त लागते. उन्हाची डायरेक्ट झळ तोंडावर येते. गाड्यांचा आवाज चाललाय. तर मी दाखवलं होतं ऊन. तर इथे बघा हे एवढं आलंय. कुठं चालले? हां? अच्छा. तर त्याच्यासाठी हे बघा, तर हे थोडंसं क्लीन करून घेतलंय आता आणि अर्धच झालंय. तर असं एक डोक्यामध्ये आहे. अजून प्लॅनिंग खूप डोक्यामध्ये आहेत, पण लगेच तरी काही ते पॉसिबल नाही. म्हणजे ॲटलिस्ट बांधून प्लास्टर तरी झालं पाहिजे, नाही का, अशी डोक्यामध्ये माझ्या कॉन्सेप्ट आहे की बाबा. आणि त्यानंतर थोडंसं छोटं मोठं गार्डन तयार करायचं. आणि वरती पॉसिबल झालं तर काही जाळी म्हणा किंवा ते बाले वगैरे येतात, पण ते लगेच काही प्लॅनिंगमध्ये नाही आहे सध्या. तर त्याच्यासाठी तर ते पण माझ्या डोक्यामध्ये आहे. पण त्या अगोदर जे होईल ते सांगते. पण आता म्हटले चला दुपारचा टाईम झाला, कामाला सुरुवात करते आणि त्याच्यानंतर ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. म्हणजे काय मला तुमच्यासोबत बोलायचं आहे तर ती सुद्धा गोष्ट शेअर करते. म्हटले आज घरी आहे तर चला थोडीफार क्लिनिंग करून घेऊ. म्हणजे डीप क्लिनिंग करून तसाही उपयोग नव्हता, कारण जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत डीप क्लिनिंगचा उपयोग नाही. हे मी बॅग दाखवत होते. त्यांनी मला यावेळेस पहिल्यांदा व्हॅलेंटाईन गिफ्ट दिलं. ती बॅग छान आहे आणि थोडेसे पैसे त्यामध्ये घालून दिले होते. तर त्याच्या वेळी खूप वेळा मी त्यांना असं म्हणते, "तुम्ही कधीच सेलिब्रेट करत नाही." तेव्हा ते मला म्हणतात, "आपलं वय राहिलं का?" म्हटले, "तुमचं नसेल राहिलं, माझं आहे म्हणून." तर तेव्हा त्यांनी मला ते गिफ्ट दिलं होतं. तर हा पॅसेज आहे ना, कितीही क्लीन केला ना, तर त्याच्यावरती छोट्या-मोठ्या वस्तू सारख्या पडून राहतात आणि त्यातल्या त्यात जे रिमोट आहेत ना, ते तर खूपच जास्त पडून राहतात. म्हणजे टीव्हीचा वेगळा, त्यानंतर राउटरचा वेगळा, सीडीचा वेगळा, असे जवळ-जवळ 4 ते 5 रिमोट आहे. तर ते कंटिन्यू त्याच्यावर पडलेले असतात. त्यामुळे कितीही आवरलं ना, तरी तिथलं आवरल्यासारखं दिसत नाही. तेव्हा म्हटलं ह्याच्यावर काही ऑप्शन भेटतोय का बघावं. तर ही आरवीची जी सँडल आणली होती ना, तर त्याचा बॉक्स होता छोटासा आणि एकदम रिमोटच्या साइजचा होता. तर मग म्हटले हे त्याच्यामध्ये घालून ठेवते, जेणेकरून रिमोट पण इकडे-तिकडे जायला नको आणि सर्व जणांना जो रिमोट लागेल नेमका त्या बॉक्समधला काढून घेतील आणि लगेच त्या बॉक्समध्ये ठेवून सुद्धा देतील. आणि त्यामध्ये हार्वीच्या गाड्या सारख्या इकडे-तिकडे पडलेल्या असतात. तर त्याच्यासाठी तर ह्या वायर्स वगैरे ना खूप जास्त दिसत होत्या. चार्जरचे वायर्स असतील, तर मला जेवढं शक्य होईल ना, तेवढं काढून ठेवते. कारण रेग्युलर बाहेर कामाला पडलं ना, ह्या कामांकडे लक्ष लागत नाही आणि मग असं
अचानक बाहेरून कुठं आलं ना, मग खूप जास्त चिडचिड होते. तर मस्त असा बॉक्स इथे लावून ठेवला. त्याच्यामध्ये म्हटले चला व्यवस्थित बसेल सुद्धा आणि दिसायला पण जरा बरे दिसेल आणि दुसरं असं इकडे-तिकडे जाणार नाही. लगेच कोणाला पण भेटेल. कारण दुसरं कुठं ठेवायचं म्हटलं, की पुन्हा मला एक रिमोट भेटला नाही ना, की सारखं मला सांगावं लागणार कुठं रिमोट आहे ते. आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. म्हटले आज घरी येतं थोडंफार मिशन सफाई सुरू करावी, पण लगेच डीप करू शकत नाही कारण किती केली तरी पुन्हा धूळ येत राहणार. तरी पण म्हटले आजूबाजूचे कोपरे. तर आता हे हातामध्ये काय दाखवतीये. तर आता तुमच्या इकडे ही पद्धत आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा, की जेव्हा बाळ होतं तेव्हा 5 दिवसांनी जी पाचवी केली जाते आणि जेव्हा आपण जे सुंटवड्याचं साहित्य ते घेऊन जातो, म्हणजे आपले खारीक, खोबरं सर्व जे सामान लागतं तर त्याच्यानंतर अशी रिटर्न म्हणून एक स्टीलची भांडी दिली जातात. तर हे बघा त्याच्यासाठी मला हे भांडे दिले. छान आहे. एकदम युजेबल आणि क्वालिटी पण एकदम मस्त आहे. म्हणजे जवळ-जवळ महिना झाला असेल. मी माझ्या मामाच्या मुली बेबी झालं तेव्हा गेले होते त्यांना ते सुंटवड्याचं साहित्य घेऊन. तर कालच्याला आईच्या घरी गेलते ना रात्री, तर तेव्हा मामीनी हे पाठवून दिलं आजीकडे. तर हे बघा हे भांडं दिलं. एकदम मस्त युजेबल रफ टफ. तर ठेवून देते. तर तुमच्याकडे ही पद्धत आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता जास्त न बोलता कामाला सुरुवात करते. त्यातलाच हा एक पॅसेज आहे, की जिथे आमचं राउटर ठेवलेलं आहे ना, तर त्याचं पण तिथं खूप वायर्स आणि दिसायला पण थोडंसं अस्तव्यस्त दिसतं. तर सासूबाईंना विचारत होते, की स्वामी विवेकानंदाची मूर्ती कोणी आणली किंवा कुठून आणली? तर त्या म्हटल्या, "कन्याकुमारीवरनं जेव्हा तुझे सासरे फिरायला गेलते ना, तर त्यांनी आणलेली." तर इथं पुसून घेतलं, इथं काही डोकं चालतच नाही माझं, की हा कोपरा मला कसा छान आणि रेखीव दिसेल आणि इथं खिडकीवरती आरवीची खेळणी, औषधं तर म्हटले जे नको आहे तर ते टाकून दिले आणि ही एका पिशवीमध्ये व्यवस्थित भरून ठेवते जेणेकरून जरा दिसायला पण बरं दिसेल. अशा छोट्या-मोठ्या वस्तू जरी इथे-तिथे ठेवलेल्या असेल ना, तर सर्व पसारा-पसारा दिसतो. तर तो सुद्धा व्यवस्थित लावून घेतला. तर असं काही हॉलची अवस्था झाली. खूप जास्त सोफे, कव्हर सर्व खराब झालेले. पण आता एवढ्यात लगेच नको म्हणते 2-3 दिवसामध्ये जर व्यवस्थित त्या लोकांनी काम केलं तर होऊन पण जाईल. पण आता त्यांच्या कामावरती डिपेंड आहे ते कसं आवरतील. आमच्या इथे एक मावशी राहायला आले ते नवीन बापरे खोकल्याने बोलता पण येत नाही. तर त्या नवीनच राहायला आल्यात. तर त्यांनी जिथं कामाला जातात ना, तर तिथं शेवग्याचं झाड आहे. तर त्यांनी मला ह्या शेवग्याच्या म्हणजे सासूबाईंकडे दिल्या. तर तेव्हा कवळ्या आहेत म्हटल्या आणि खायला पण फ्रेश. आता सर्वांना माहिती आहे शेंगांचा सीझन आहे आणि ज्यांच्या तिथं झाडं आहेत ना, तर तिथं आता चांगला बहर आलेला असतोय आणि खूप जास्त पीक येतं. माझ्या खूप वेळा मनात येतं हे झाड लावण्यासाठी शेवग्याचं. पण काही जण म्हणतात ते लावलेलं चांगलं नसतं, दरवाज्यात लावू नये. तर त्याच्यामुळं म्हटलं एवढं डोक्यामध्ये विचार घेण्यापेक्षा ते न लावलेलंच बरं. पण तरी बघू ह्यावेळेस आहे प्रयत्न लावण्याचा. एकदा आणलं होतं चांगलं त्याला फुटलं पण. पण डुकरं फिरणारे असतात ना, तर त्यांनी त्याला धडक दिली. मग एकदा त्याच्या मुळ्या निघून गेल्या की काही ते पुन्हा जीव धरलाच नाही. तर त्याच्यासाठी तर आता मस्त ह्या शेवग्याच्या शेंगा पण आहेत ना, पाहिजे तशा बनवता येतात, सुक्या बनवता येतात. बऱ्याचशा रेसिपीमध्ये ॲड करता येतात. मग त्याच्यामध्ये सांबर किंवा म्हणजे बऱ्याचशा भाज्या अशा आहेत. तर त्याच्यासाठी तर आज त्याच्यामध्ये मी मस्त पिठलं करणारी माझी आई करायची. तर मस्त पिठलं भाकरी करते. ते पण शेवग्याच्या शेंगा घालून. इथे आता दुपारच्या जेवणाची तयारी चालली होती. बाकीचा स्वयंपाक सर्व झालेला होता आणि पिठल्याचे असं आहे, की ते गरम-गरमच खायला चांगलं लागतं. थंड झालं, की मग खायला काही बरोबर लागत नाही. तर पहिले ते शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित कट करून घेतल्या आणि त्याच्यानंतर इथं जे ठेचा लागतो, तर त्याची तयारी करायला घेतली होती. इथं शक्यतो मी ठेचाच बनवते, कारण मला आहे ना, त्या मिरच्या निवडायला खूप कंटाळा येतो. तर त्याच्यासाठी आता काही-काही जे आहेत, तर कटिंगच्या बघा मिरच्या करून पण आपलं पटकन करतात झटपट. आता माझ्याकडे टाईमसुद्धा होता, निवांतसुद्धा होते. म्हणजे काम होतं, पण त्यातल्या त्यात ह्याला भरपूर टाईम देऊ शकत होते, पुरेसं आर्वी नसल्यामुळं. तर इथं तेच घालून घेतलं जिरं, मीठ, लसूण आणि हिरवी मिरची आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलं. आधीच खोकला आणि त्यामध्ये मिरची उधळली त्यामुळे एकदम ठसका लागल्यासारखं झालं. आता पहिले इथं कढई घेते त्यामध्ये तेल घातलं आणि शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित अशा तेलामध्ये फ्राय करून घेतल्या जेणेकरून त्या लवकर शिजतील आणि नरम पडतील तर याच्यासाठी. आणि आजची व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा म्हणजे मला तुम्हाला काय शेअर करायचं आहे किंवा काय सांगायचं आहे तर ते तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला सुद्धा ऐकून अंगावर काटा येईल ज्या पद्धतीने मला झालं तर तसं. तर म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी, अंगावर काटा येणं हे सुद्धा शब्द कमी आहेत आपल्यासाठी. इतकं भयानक
तुमच्या म्हणजे मी ऐकलं पहिल्यांदा माझ्या वयात, म्हणजे माझं जेवढं वय आहे तर त्याच्यामध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, ही मी तुम्हाला कळकळीची विनंती करते. तर ह्याच्यासाठी तर आता इथे शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित अशा नरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये बेसन घालून घेतलं आणि इथं मस्त अशी कोथिंबीर सोडून देते म्हटले. लास्ट कोथिंबीर एकदा नक्की ट्राय करा, मस्त लागतं हे असं पिठलं. आज चॉपिंग बोर्ड भेटला नाही तर पूर्ण पोलपट वरतीच सर्व कटिंग केली. हे बघा, थोडीशी कोथिंबीर. तर मी आता एक मिनिट तुमच्या सोबत जी गोष्ट शेअर करणार आहे ना, ती लाईक नाही केली तरी चालेल, पण जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे कुठंतरी मला असं वाटेल की बाबा मी व्हिडिओ काढली, त्याचं मला थोडं तरी म्हणजे एक समाधान वाटेल. तर त्याच्यासाठी तर चला मी तुमच्यासोबत पहिलं ते शेअर करते की कोणती गोष्ट अशी की जी मला ऐकून अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी, एक आतूनच म्हणतात ना आपलं रक्त उसळल्यासारखं झालं, पण काही करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये. तर पहिलं तुमच्यासोबत ते शेअर करते मी. मला ना खरंच सांगते, असं शेअर करू की नको करू, पहिला हाच प्रश्न आहे माझ्या डोक्यामध्ये. म्हणजे मी ह्या प्रश्नामध्येच आहे की असं वाटतं करावं आणि हे योग्य आहे की अयोग्य आहे. पण कितीही म्हटलं ना तर मनाच्या अंतःकरणापासून असं वाटलं आपण काही जास्त करू शकत नाही. तर थोडंफार समोरच्यांना सावध करू शकतो किंवा बाबा असा पण प्रकार झालाय. म्हणजे ना अक्षरशः लिटरली माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं जेव्हा मी ऐकलं. तर तेव्हा म्हणून मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर मी रात्री आईच्या घरी गेले होते, तर तिथं मला मावशी भेटलेली. तर बघा, जेव्हा मी मिनी ब्लॉग शेअर करायची माझे, तर तेव्हा मी शेअर केलं होतं मी माझ्या मावशीच्या घरी गेले किंवा काय. आणि त्यांच्या घरी पहिल्यापासूनच गाई म्हशी आहेत, दुधाचा व्यवसाय. तर त्याच्यासाठी आणि माझ्या इथे असं काही पाहिलं नाही. आणि सिटी ठिकाणी गाई म्हशी ह्या गोष्टी अशा क्वचित बघायला भेटतात. तर आरवीने पाहिलं आणि आरवी म्हटली, "मम्मा आपल्याला सुद्धा हंबा पाहिजे." तर मावशी म्हटली, की "मला माझ्याकडे गाई आहे." तर म्हणजे ती प्रेग्नंट आहे. "तर तुला सांभाळत असशील तर ने" म्हणून. आणि मी पण म्हटलं, "हो, तेवढ्या वेळापुरतं," की "हां, ठीक आहे, मी घेऊन जाते." पण घरी आल्यानंतर थोडंसं डिस्कशन केलं. तर मग असं झालं, की ती आणणार, पुन्हा तिचं आपल्याला झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपण कंटिन्यू बाहेर असतो आणि दुसरं गोष्ट म्हणजे त्यांना जनावरांना चारा लागतो, गवत किंवा पेंडी वगैरे असते तर ती. तर ते आपल्याकडे पॉसिबल आहे का? आणि मी सांगितलं, की आमचं पुढचं जे कंपाऊंड आहे, तर ते तुटलेलं होतं. तर बाहेरची येतात किंवा कुत्री वगैरे येतात. तर म्हटली, की एकदा व्यवस्थित झालं ना, तर त्याच्यानंतर मग वाटलंच तर थोडंसं तिला बांधून ठेवली. नॉर्मली फिरून वगैरे आलं, की मग थोडंसं सेफ वाटेल. तर ह्या हिशोबाने मी तेव्हा मग तिला निरोप दिला, की मी नंतर कधीतरी घेऊन जाईल म्हणून तिला. आता एवढ्यात नको. तर ती पण म्हटली ठीक आहे, कारण की त्यांच्या इथं भरपूर असल्यामुळं गाई, म्हशी तर त्यांचं त्यांच्या त्याच्यामध्ये संगोपन होऊन जातं. तर आवडीने म्हटली होती. तर त्याच्यासाठी. आणि जेव्हा मी रात्री घरी गेले तर असाच विषय चालला होता नॉर्मली बोलणं, हे ते असं इकडचा तिकडचा. तर तेव्हा ती मला म्हटली, की सहज मी म्हटली, की "आता आहे का?" म्हणून. "आता माझं कंपाऊंड होतंय" म्हणून. "तर आता मी आणू शकते." तर तेव्हा ती म्हटली, "अगं तुला जी गाई देणार होते, तर तुम्हाला माहिती आहे आता सिटीमध्ये हा प्रकार जास्त होत नाही. आता मी पण गावाकडे राहिलेली आहे. गावा ठिकाणाची आणि तुम्ही सुद्धा जे गावाकडचे आहेत, तर त्यांना माहीत असेल ही गोष्ट, की जनावरं पावसाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो रानामध्ये मोकळी सोडली जातात आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा, की रानामध्ये फिरून घरी येतील, ह्या हिशोबाने सोडून दिली जातात. आणि त्यांना सुद्धा माहीत असतं, की पूर्ण रान फिरून आल्यानंतर घरी यायचं, आपल्या गोठ्यात यायचं. मग त्यांचं ते एक रूटीन म्हणतो ना एकमेकांसोबत, तर तसं चाललेलं असतं. तर तसंच त्यांच्या गाई म्हशींचं पण आहे. आणि समजा एखादं जनावर जर भटकलं, गाई असेल किंवा म्हैस किंवा बैल सुद्धा, तर मग काय करतात, की आपले आजोबा किंवा जे संगोपन करतात, सांभाळतात, ते काय करतात, रानात जातात आणि शोधून आणतात. तर असं तर ती मला सकाळी म्हटली, की "अगं तुला जी गाई देणार होते ना, तर आता चोर म्हणायचे की कोण म्हणायचं ते माहीत नाही मला." तर मला सांगायला पण खराब वाटतंय. जे आहे ते सांगते. तर जे चोर येतात ना, तर त्यांनी ना अक्षरशः त्या गाईला चोरून नेली असती तिथपर्यंत ठीक आहे. आता ते तुम्ही समजून जा, ते चोर असतील की कोण असतील. मी तर कोणाचाही उल्लेख करत नाही. चोरून नेली असती तरी पण समजा बाबा बांधली असती, हे ठीक आहे बाबा.
नेले जनावर चोरून, ते पण संगोपन करत असतील, सांभाळत असतील, पण असा काही प्रकार झालेलाच नाही. तर मावशी म्हटली, जी गाई तुला देणार होती ती गाभण होती. तर ती रानामध्ये जेव्हा भेटली नाही तेव्हा शोधायला गेले, तर त्या गाईला कोणीतरी कापून टाकलेलं होतं. म्हणजे अक्षरशः, म्हणजे मी विचार पण करू शकत नाही, की बाबा इतकी घाणेरड्या वृत्तीची लोकं असतात. आणि ह्यासाठी हीच गोष्ट तुमच्यासोबत मी शेअर करते, की जर तुम्ही खेडेगावात असेल किंवा तुमची असं रिलेटिव्हमध्ये कोणी असेल, तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे जेणेकरून हे असे प्रकार होतात ना, तर कुठेतरी कमी होईल. आणि मी स्वतः आल्या जन्मामध्ये, म्हणजे मी असं ऐकून आहे फक्त गायीविषयी किंवा काय, पण असं कधी समोरासमोर पाहिलं किंवा जवळच्या माणसाशी कधीच हे ऐकलं नाही. तर ती म्हटली, की अक्षरशः तिला जिथं हे केलं होतं ना, कापलं होतं ना, तर तिथं सर्व ठिकाणी तिचं रक्त आणि जे तोंडाचा भाग असतो, तर त्याच्यावरनं तिला ओळखली. अक्षरशः इतकं रडायला आलं ना म्हटली आम्हाला. आणि ती गाभण होती, तर त्याच्यातलं ते बाळ होतं छोटं, तर ते सुद्धा असं बाजूला पडलेलं वगैरे. फक्त तिचं तोंड होतं, बाकी सर्व मांस वगैरे होतं. तर ते घेऊन गेलेले होते, जे लोकं असतील ते. आता हे चोर की काय ते ते तुम्हीच समजा. मी म्हटले ना, मी कुठल्याही गोष्टीचा उल्लेख करणार नाही. म्हणजे ज्या गाईला आपण 33 कोटी देव तिच्या पोटामध्ये म्हणतो, तिच्या पाया पडतो. आपल्या दरवाजात गाई आली तरी आपण तिला हळदी-कुंकू लावतो आणि तिच्या पाया पडतो. तर असा तिच्यासोबत प्रकार झाला. आणि शिवाय तिच्या पोटामध्ये म्हणजे वासरू असताना देखील, म्हणजे मला असं वाटलं बापरे! म्हणजे मी सांगू शकत नाही की भावना, की काय वाटलं असेल, किती भयानक आहे ऐकायलाच. आणि ती असं म्हटली, "एक बैल पण पाहिला असं झालेलं आहे. पण आता ही गाय." आणि हे म्हणजे 1, 2, 3 च्या मधलाच विषय आहे. कारण मी आत्ताच चालूमध्ये तिच्या इथं गेलते. म्हणजे मला असं वाटलं ना, की बाबा किती निर्दयी आणि किती हैवान लोकं असतील, की ते असं करत असतील. किती आत्मा तळमळत असेल त्यांचा, म्हणजे विचार पण करू शकत नाही. त्यामुळं हेच सांगायचंय, की आमच्याच इथं नाही, जर कुठं दुसरी आता लोणावळ्याच्या आसपास असतील, तर मी लोणावळ्यात राहते, सर्वांनाच माहिती, म्हणजे नक्कीच हा प्रकार लोणावळ्याच्या आसपासच झालेला आहे. आता ह्याच्यासाठी काय करतात मला माहित नाही, की बाबा ह्यासाठी संरक्षण काय, पण रानामध्ये म्हटल्यानंतर ना, तिथं कुठल्याही प्रकारचं सीसीटीव्ही नसणार किंवा काय नसणार, हे सर्व प्रकार हे करण्यासाठी, बघण्यासाठी. तरी पण ज्यांच्याकडे आहेत ना, तर त्यांनी जास्तीत जास्त काळजी घ्या. आपली जनावरं थोडीशी चारायला जाताना त्यांच्या मागे जाणं किंवा काय हे करा. आणि जे आपले रिलेटिव्ह असतील त्यांना पण थोडंसं, की अशी घाणेरड्या वृत्तीची लोकं आहेत, की ते खरंच करतात. आणि ते पण म्हणजे मी सांगू शकत नाही मला काय म्हणायचंय. तर थोडीशी काळजी घ्या आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे ते सुद्धा त्यांच्या हिशोबाने योग्य पद्धतीने काळजी घेतील. आणि असा प्रकार जर लक्षात आला ना, तर आता त्याच्यावरती काय कारवाई करतात किंवा पोलीस स्टेशनला वगैरे जातात का मला माहीत नाही. पण तरी पण जास्तीत जास्त करा. आता ह्या गोष्टीला 1-1.5 महिना झालेला आहे. त्यामुळं नक्कीच हे सगळं शांत झालेलं असणार आहे. पण तरी पण असं प्रकार होतात. म्हणून म्हटलंय तुमच्यासोबत शेअर करावा. आणि तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे आपल्या जनावरांचं संरक्षण होईल आणि असा प्रकार पुन्हा बघायला भेटणार नाही. तर त्याच्यासाठी आरवीला बघा, मयुरीने हा किचन सेट मागवलाय Meeshoवरनं. इतकी मागे लागली होती ना तिच्या किचन सेटसाठी. हे खाली पेटीसारखं आहे वाटतं. आणि ही प्लास्टिकची भांडी, हे काय काय माहिती. हे बघा, ही प्लास्टिकची भांडी फक्त नाही 300 रुपयाच्या तुलनेने महागच पडले. स्टीलची भांडी आली असते यामध्ये, ती भांडी, पण तिला हे पाहिजे होतं बास्केट. विना मयुरी काही इतका हट्ट करते ना, बाकी एवढा कोणाकच करत नाही. पप्पांकडे मागितलं तर पप्पांनी तिला गाडी घेऊन दिली, कारण ते म्हटले प्लास्टिकची भांडी काय वायात जाणार आहे. तर त्याच्यासाठी शेवटी ती मयुरीच्या मागे लागली आणि हे घेऊनच बसली शेवटी. तर बघा, मी Meeshoवरनं मागवले. इथं दुकानामध्ये पाहिलेलं काहीतरी 500 रुपयांना होतं, तर त्याच्यामुळं मयुरीने Meeshoवरनं मागवलं. आता ती सकाळी स्कूलमध्ये पण नव्हती जात, आजच आले ते पार्सल. मागे लागून लागून तिला म्हटले तसंही सॅटरडे आणि संडे तुला सुट्टीच आहे, तर खेळ. इतकी गरमी वाढली आहे ना, की असं डायरेक्ट झळ लागते घरामध्ये उन्हाची. आता गरमीचे दिवस चालू झाले, तर चला आता बेडरूम आवरून घेते. बेडरूममध्ये सुद्धा तोच गोंधळ उडालेला आहे. नको असलेले कपडे काढून ठेवले. ते काही कपडे असे आहेत की ते टाकून पण देऊ वाटत नाही आणि वापरू पण वाटत नाही. खरंच प्रश्न पडतो की ते कपडे द्यायचे कोणाला, आणि एखाद्याला दिलं तरी आवडलं पाहिजे, मेन तो प्रश्न असतो.
आता इथे बेडरूम आवरण्यासाठी आले होते आणि म्हटले ब्लॉगचा सुद्धा एंड करावा. तर इथं मयुरीने मला तिच्या काही बॅग्स होत्या जे यूज करत नव्हती. तर ते मला म्हटले, "तू तरी बाहेर यायला जायला घेशील." तर ह्या हिशोबाने तिने आणून दिल्या होत्या. तर त्यासुद्धा धुवायच्या आहेत. तर हे कपड्यांचं जे मी भरून ठेवलं होतं गाठोडं, म्हटलं एकदा पुन्हा चेक करावं. बरेचसे जुने ड्रेस आहे म्हणजे अगदी लग्ना ते घातले जात नाही. तर त्याच्यासाठी. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला समजला असेल. ॲक्चुअलमध्ये हा कंटेंट द्यायचा हा विषय डोक्यामध्येच नव्हता. पण जेव्हा मला रात्री मी ऐकलं, तर तेव्हा म्हटलं ही गोष्ट शेअर केली पाहिजे. तर त्याच्यासाठी जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचेल त्यामध्ये मी समाधानी आहे. आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे आपले फुल ना फुलाची पाकळी म्हणून का होईना ह्या गोष्टीला